संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेचा पूर्णपणे भोंगळ कारभार। संगमनेर शहरामध्ये अकोले बायपास पेठीत कॉलेजजवळ रोज आपले गोरगरीब शेतकरी भाज्या विकणारे, शेतामध्ये मोलमजुरी करणारे भाजी विक्रेता यांना नगरपालिकेची रोज पावती 50 रुपयांप्रमाणे देऊन सुद्धा शेतकरी लोकांना तिथे भाजीपाला विकण्यास रोज अडथळा येत आहे। भाजीपाला विकण्यास बसलं की त्यांना तेथून काढून दिलं जात आहे। त्यांच्या जागेवर भाजी विकण्यास बसू नये म्हणून तेथे मातीचे ढिगारे टाकले जात आहेत। त्याचप्रमाणे नगरपालिकेचे मोठमोठे ट्रॅक्टर लावले जात आहेत आणि त्या जागेवर नगरपालिकेची मुतारी सुद्धा बांधणार असं तेथील परिसरातील नागरिकांचं सांगणं आहे। आज आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या जगण्याच्या 3 गरजा आहेत, पण जर आपल्याला ज्या अन्नाची पोटाला गरज आहे आणि आपले हे शेतकरी बांधव जर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो तरी आज मोलमजुरी करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत आहे। पण नगरपालिकेची रोजची 50 रुपयाची पावती देऊन सुद्धा जर त्यांना तेथून हुसकावून देत आहे आणि त्यांच्या भाजीपालाचा माल रस्त्यावर टाकून देत असेल तर या नगरपालिकेचा भोंगळ कारभार आता आम्ही चालू देणार नाही। नगरपालिकेचे 50 रुपयांची पावती जो भाजीवाला फाडत आहे त्याला पावती सुद्धा दिली जात नाही, हे सुद्धा नगरपालिकेची गोष्ट आज समोर आलेली आहे। आता या नगरपालिकेमध्ये आतून चांगलाच भोंगळ कारभार चालत आहे। हा भोंगळा कारभार आता कुठेतरी थांबावा आणि आम्हाला आमच्या जागेवर व्यवस्थितपणे आमचा भाजीपालांचा व्यवसाय करून द्यावा, नाहीतर आम्ही सर्व भाजी विक्रेते रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा संघर्ष टपरीधारक संघटनेचे संस्थापक आणि शासकीय पथ विक्रेता समितीचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम माधवराव जोंधळे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी दिला आहे। शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। विक्रीसाठी या शहरामध्ये कोणती व्यवस्था केली नाही, हे नगरपालिकेचं मोठं अपयश आहे, म्हणून लोक रस्त्यावर बसायला लागले। नगरपालिका गेल्या 20 वर्षामध्ये नवीन मार्केट सांगा, नेर चौकात बसतात लोक, मालदाड रोडला बसायला लागलेत, अनेक ठिकाणी रस्त्यावर जे लोक बसायला लागलेत, ह्याचं कारण काय आहे? नगरपालिका याबाबत सपशेल फेल झालेली आहे। नगरपालिकेने मार्केट जसं शहर वाढत गेलं त्या प्रमाणामध्ये नगरपालिकेने मार्केट नवीन तयार करण्यास अपयश आले, त्यामुळे बसतात ते। दुसरी गोष्ट, भाजीपाला विक्री ही या शहराची अत्यावश्यक सेवा आहे। केवळ आरोग्य सेवा, हॉस्पिटल हीच अत्यावश्यक सेवा नाही आहे। भाजीपाला जर तुमच्या घरात आला नाही तर आता तुझं बोलून झालंय तर राहिले असं बोलून, विक्री ही या शहराची अत्यावश्यक सेवा आहे। भाजीपाला जर आला नाही तर स्वयंपाक चूल पेटणार नाही। हे लोक रस्त्यावर धुळीत उन्हातानात बसून सुट्ट्या पैशांच्या अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, संध्याकाळी स्वस्तात माल विकून जावं लागतो, या समस्या वेगळ्याच। पण तुमची पट्टी तर नगरपालिकेला हे भाजी विक्रेते नियमितपणे देत आलेले आहेत, त्यामुळं हा एक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, नगरपालिका पट्टी वसूल करण्यापलीकडे सुविधा काय देते? भाजीपाला विक्रेत्यांना सुविधा काय देते? भाजीपाला विक्रेत्यांना सुविधा नाही। यापुढं आम्हाला भाजीपाला, मी पथविक्रेता समितीवर नवनियुक्त सदस्य म्हणून बोलतो, संघटना सदस्य म्हणून बोलतो का याविषयी आम्हाला भाजीपाला विक्रेत्यांना याबाबतीत कडक धोरण अंमलावून लागणार आहे। आम्ही पट्टी बंद करून टाकू, पट्टी बंद करू, रास्ता रोकोही करू, आमची तुम्ही कोणती सुविधा देत नाही। त्यामुळं आम्हाला या एकत्र येऊन संघटित येऊन या लोकांचा जो अन्याय नगरपालिकेने सुरू केलेला आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला पुढचं कडक पाऊल उचलवणार आहे। आम्ही शांत बसलेलो आहोत असं समजू नका। शांतता हे संयम म्हणजे काही लगेच हे यांच्यामध्ये दम नाही असा अर्थ लावू नका। आम्ही संघटित येऊन टपरीधारकांचा जसा प्रश्न मिटवला तसा प्रश्न हा देखील मिटवू। हा मिटवण्यासाठी आम्ही संघटित होत आहोत। नगरपालिकेला आमची चेतावणी आहे, तुमचा ट्रॅक्टर ह्या भागात पुन्हा फिरला नाही पाहिजे आणि स्वच्छता सुविधा द्या। सुविधा काय देत सांगा, काय आरोग्यसेवा काय देत आहे तुम्ही? यांच्यासाठी नगरपालिका सुविधा काय देते एक उत्तर द्या तुम्ही। पैसे फक्त वसूल करतात, ठेका देऊन लिलावामध्ये ठेका देऊन मोकळे होतात, पैसे तो वसूल करतो मनमानी पद्धतीने, पावती देतात कधी पावती पण देत नाही। पावतीवर नाव टाकायला पाहिजे कोणत्या विक्रेत्याला तुम्ही पावती दिली, जनरल छापील पावती देऊन मोकळे होतात। पावतीचा अर्थ असा होतो, रिसिप्टचा अर्थ असा होतो की ज्या माणसाकडून तुम्ही पैसे घेतलेले आहात त्या तो माणूस कोण आहे, त्या माणसाच्या नावाने पावती पाहिजे का ही विक्री ह्या अमुक माणसाने ह्या बाबांनी पावती मला 50 रुपये नगरपालिकेत जमा झालेले आहेत, कोणाकडून जमा झाले? पावती देण्याची देखील पद्धत ही बेकायदेशीर आहे। म्हणून आम्ही आता या बाबतीत उठाव करणार आहोत। नगरपालिकेने वाकडी नजर जर केली भाजीपाल्याविरोधात तर नगरपालिका याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचण येईल। अडचण येण्याचं कारण ते स्वतः असणार आहेत, कारण त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष
या लोकांकडे झालेलं आहे. या सुविधेकडं ते मनमाने तसं वागतात ते इथून पुढे चालणार नाही. म्हणून आम्ही लवकरच आंदोलनाच्या तयारीत आहोत. आम्ही भाजीपाला विक्रीसुद्धा आम्ही बंद ठेवू शकतो, तुम्ही समजू नका. आम्ही शेतकऱ्यांना आधी सूचना देऊन शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे. आम्ही भाजीपाला विक्री बंद करून टाकू. तुम्ही या लोकांना, गावातल्या लोकांना कुठून तुम्ही माल कसं पोहोचवता ते तुम्ही नियोजन करा. मग अशी तुम्हाला चेतावणी देतो. पथ विक्रेत्या समितीच्या वतीने चेतावणी देतो. आणि यापुढं भाजी विक्रेत्यांपुढं वाकडी नजर करू नका. एवढं बोलून माझी व्यवस्था थांबवतो. घाबरू नका. सगळ्यांची समस्या अशी आहे, कायम नगरपालिका भाजीपाला विक्रेत्यांना त्रास देऊ राहिलेली. शेतकरी वर्ग येतो इथं भाजीपाला घेऊन, त्यांना कायम इकडून बोजा उचल तिकडं बसव, तिकडून बोजा उचल इकडं बसव, कायम त्रास आहे. कायम त्रास चालू असताना अशी परिस्थिती हेलपाटणी होऊ राहिली भाजीपाला विक्रेत्यांची का बुवा कायम बसलं दुकानं बसले, 4 गिऱ्हाईक चालू झाले का त्यांनी यावा, उठा उठा उचला उचला, नगरपालिकावाले ट्रॅक्टर घेऊन येणार, त्यांचा भाजीपाला बिंदास ट्रॅक्टरमध्ये फेकणार. म्हणजे त्या भाजीपाल्याने पोट पाण्याचं काय विषय काय भाऊ, समजा ते बसतायत म्हणजे काहीतरी त्यांना अडचणी म्हणूनच बसू राहिलेत ना. 50 रुपयाची पावती, 50 रुपयाच्या पावतीप्रमाणे दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात भाजीपाला विक्रेत्याकडून, तरी त्यांना अडचणी देऊ राहिले. म्हणजे त्यांनी जावं कुठं, बसावं कुठं, नाहीतर मग असं करा, त्यांनी नियोजन द्यावा, त्यांनी जागा करून द्यावा त्यांना बसण्यासाठी कुठंतरी, अशी जागा व्यवस्थाशीर करून द्यावा. आणि इथं बसल्यामुळं बाकीच्यांचे पोटं नाही दुखू. बाकीचे दुकानदार नगरपालिकेला फोन करतात किंवा बसू नका, उठा इथून. मग त्यांच्यामुळं ते नगरपालिकेला इथं येतात, मग आम्हाला त्रास होतोय. त्याचा त्रास होऊ राहिला. म्हणजे एका माणसामुळं जर 30 दुकानं उठत असतील, 30 दुकानांची पावती किती आहे, 30 दुकानाच्या पावतीचा हिशोब काढा तुम्ही. 1500 रुपयांनी 15 त्रिक 45,000 रुपये महिन्याला नगरपालिकेला जमा होऊ राहिले. हा पण विचार घेतला पाहिजे नगरपालिकेवाले, बरोबर नाही दादा? वारंवार जर नगरपालिका जर आम्हाला त्रास देत असेल तर मग आम्ही शेवटी रस्त्यावर दुकानं, शेतकऱ्याचा हक्क आहे, शेतकऱ्याचा हक्क आहे. शेतकरी माल कुठं विकू शकतो याची त्यांनी खात्री घ्यावं आणि आम्हाला बसून द्यावं ही विनंती. नाहीतर व्यक्ती एवढा काळाची गरज आहे त्या माणसाला, तिचा मुलगा वेडे म्हणून ते काहीतरी 2 पैसे भेटावा, 2 पैशाची गरज म्हणून नातवंडांसाठी कमवू राहिले, ते बसू राहिले. त्यांना पण त्रास आहे. म्हणजे या गोष्टी त्यांनी ध्यानात घेतल्या पाहिजे नगरपालिकेने. 45,000 30 दुकानांची पावती 45,000 आहे, हा पण विचार केला पाहिजे. महिन्याची पावती 45,000 नगरपालिकेला भेटू राहिली ना, हा पण विचार घेतला पाहिजे. आणि कचरा सुईचं झाडू पण नाही घेत, सुईचं झाड ती नाही, आम्ही येऊन गोळाने स्वच्छ करतो, एक ठिकाणी कचरा जमा करतो आणि आम्ही स्वतः टाकून देतो पिशव्यांमध्ये. हवा हे निवेदन आहे आमचं, आम्हाला बसून द्यावा. आम्हाला सगळं करता येते, पण आम्ही ताप आलाय म्हणून डायरेक्ट हाय गोळी घ्यायची आम्हाला गरज नाहीये. जागच्या जागी प्रश्न मिटवणं नाहीये तुमचं काम, बरोबर की? ठीक आहे, धन्यवाद.